सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। कापडेली गावामध्ये सर्रासपणे कोयत्या गँगची दहशत सुरू असल्यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात गाठत त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला या कोयता गँगचा बंदोबस्त करण्यासंदर्भात मागणी करण्याचे निवेदन दिले। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित असल्याचं दिसून आले। यामध्ये प्रामुख्याने महिला वर्गाचा समावेश मोठ्या प्रमाणात दिसून आला। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर या संतप्त ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात व दहशत माजविणाऱ्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केल्याचं दिसून आलंय। पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दहशत माजवणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी लावला असून प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल न घेतल्यास ग्रामसभा घेऊन या संदर्भात पुढील रणनीती आखण्यात येईल व कुठलीही अनुचित प्रकार घडल्यास याला सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन असेल असा इशारा यावेळी संतप्त आंदोलकांनी दिलाय। योगेश पाटील, जेव्हा आम्ही या ठिकाणी जात असताना या ठिकाणी आमच्यावर कोयत्याचा हल्ला केला गेला कारण नसताना त्याच्या आधीही 10वीच्या परीक्षेमध्ये त्याच्यानंतर गावामध्ये कोयता बिंदासपणे असं गावात मिरवून ते दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात। याच्या आधीही अनेक गुन्हे त्यांनी केलेले, पण गुन्ह्याची नोंद होण्याआधीच सोनगीर पोलीस स्टेशनवाले ते सोडून देतात। त्यांची एवढी मजुरी आहे, त्यांची एवढी सेवा चालते, तर कापण्यामध्ये जेव्हा त्यांना अटक करायला आलेली गाडी होती त्या गाडीमध्ये ते बसून सिगरेट प्याले, सिगरेट पिऊन त्यांना पाण्याची बॉटल त्यांना पुरवण्यात आली। असे त्याच्यानंतर तो जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेला तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर अशी बूट वाजून आणि त्यांच्यासमोर शिक्षा म्हणून ते काय करत होते की डायरेक्ट त्या ठिकाणी तुला मारून टाकू, कोयत्याने कट्टा घेईल, तुला मारून टाकू, अशी आमच्या जे भैयादादा आहे त्यांना धमकी देत होते। त्या धमकीतून त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं हे पोलीस आमचे सर्व बांधलेले आहेत, आम्ही आपटे देतो, आम्ही चोऱ्या करतो, आम्ही वाटा पाडतो, अशा अनेक गोष्टी त्यांच्या पोलिसांसमोर झाल्या। तरीसुद्धा पोलिसांनी आम्ही जात नाही तोपर्यंत कारवाई त्यांच्यावर केली नाही आणि त्या आमच्या पुढे ते कापण्यामध्ये परत ते कोयता फिरवला त्यांनी। मागणी काय तुमची? मागणी अशी आहे की हे जी दहशत आहे, कोयता गँग आहे, यांचा नायनाट व्हायला पाहिजे। कारण आमचं कापणं गाव तंटामुक्ती गाव आहे आणि या गावामध्ये जर असे दहशतवादी असतील, पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी हात असेल तर त्यांना निश्चित शिक्षा व्हायला पाहिजे। कारण आम्हाला इथपर्यंत यायचं कारण असं आहे की पोलीस प्रशासन, सोनगीर पोलीस प्रशासन या ठिकाणी अजिबात लक्ष देत नाही। 4 दिवसापासून फिरत असलेला जो व्यक्ती आहे त्याला आज कुठेतरी घेऊन गेले असतील कार्यवाही दाखवण्यासाठी, कारण त्यांना मेसेज गेला की जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या ठिकाणी जाणार आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना आज कुठं कार्यवाहीसाठी घेऊन गेले। आणि याच्यानंतर जर या प्रशासनाने लक्ष दिले नाही तर गावाच्या लेवलवर आम्ही ग्रामसभा घेऊन जे आम्हाला कार्यवाही करायची आहे ते आम्ही कार्यवाही करू। कारण प्रशासन जर लक्ष देत नसेल तर आम्ही न्याय मागायचा कुठं, असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। मग आमच्या गाव लेवलवर आम्ही ते निर्णय घेणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कारवाई झालीच पाहिजे आणि होणारच करावीच लागणार आहे, नाहीतर मग आम्ही पोलिसांवरचा आणि प्रशासनावरचा पूर्ण विश्वास उडणार आहे। कारण हे ग्रामस्थ आमचे कापडनेवासी आहे, हे सर्व चिडलेले आहेत। काल पण जवळजवळ 300-400-500 लोकांनी निवेदन दिलं कापण्यामध्ये। असं एवढे जर त्रास होत असेल तर आम्हाला कुठलं तरी पाऊल उचलावं लागेल आणि त्या सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील। दिनांक 20 जानेवारी या दिवशी आम्ही फेब्रुवारी या दिवशी आम्ही लग्नाला जात होतो, तर आम्हाला स्टँडवर 2 नालायक हल्लेखोरांनी आमच्यावर, आमच्या पूर्ण फॅमिली होती माझी, तर त्या आम्ही पहिले एक गाडी जात होती 407, त्या गाडीला त्यांनी आधी कोयता दाखवला, त्याच्यानंतर आमची गाडी मागून येत होती तर आमच्या जवळ आले व त्यांनी आम्हालाही कोयता दाखवला आणि त्यांनी पूर्ण आमच्या गाडीवर हल्ला केला। त्या गाडीत मी, माझी सासू, माझे आई वडील व माझे मिस्टर होते। त्यांनी पूर्ण आमच्या गाडीला पूर्ण घेरून घेतलेले होते। तर अशा हल्लेखोरांना अटक करा, अटक करा, अटक करा आणि सोनगीर पोलीस स्टेशन याच्यावर काहीच निर्णय घेत नाही किंवा कार्यवाही करत नाही। तर सोनगीर पोलीस स्टेशनतील सगळ्या पोलिसांना एकच विनंती यांनी, कापडणे गावात आम्ही ग्रामीण भागात असून आम्हाला सोनगीर पोलीस स्टेशनचा काहीही उपयोग नसून त्यांनी त्याच्यावर काहीतरी कार्यवाही करून आमच्यावर याला त्यांनी साथ द्यायला पाहिजे। कारण ग्रामसेवक, ग्रामीण जे सगळे ग्रामस्थ आहे हे त्यांच्या याच्या भरोश्यावर असतात। कारण आम्ही गरीब जनता ही फक्त पोलिसांच्या भरोश्यावर असते आणि जर त्यांच्यावर काही त्यांना न्याय मिळत नसेल तर मग एक पूर्ण जनता त्यांच्यावरही काहीतरी कार्यवाही करू शकते, फक्त जनताच करू शकते।
जिल्हा अधिकारी कार्यालयावर सगळेजण कापडण्या गावातील सगळे महिला व पुरुष आम्ही मोर्चा घेऊन आलेलो आहेत आणि आम्हाला जर याच्यावर न्याय मिळाला नाही तर आम्ही पुढे इथून जर न्याय मिळाला नाही तर आम्ही पुढे हायकोर्टात सुद्धा जाऊ शकतो. म्हणून आमच्या या विनंतीला सगळ्यांनी प्रशासकीय कार्यालय पूर्ण करावी नम्र विनंती. रोशनी मयूर पाटील, आमच्या श्रीराम चायनीज आमचे हॉटेल आहे. आमच्या हॉटेलवर त्यांनी हल्ला केला होता कोयत्याने. तेव्हा माझ्या मिस्टरांना त्यांनी धमकी दिली होती की आम्ही तुझा गेमच करू असं. म्हणून माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. जिल्हा अधिकारी न्यायालयाला पण सोनगीरला पण आम्ही गेलो. म्हणून माझी विनंती आहे की हल्लेखोरांना लवकर अटक करा आणि कापडणे ग्रामस्थांना सर्व महिलांना न्याय द्या. बस एवढं. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दो. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे.